आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी नेत्यांची आज सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। शेतकरी नेत्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। पत्रकार परिषदेतून शेतकरी नेते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस, त्यामुळे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय आणि त्यातच ही पत्रकार परिषद। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, 10:30 वाजता ही पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह इथे होईल। मग बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील आणि अजित नवले हे प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहे। जी माहिती मिळते, मग शेतकऱ्यांचा 7/12 कोरा असेल किंवा कर्जमाफी असेल, या प्रमुख मुद्द्यांसाठी ही पत्रकार परिषद होणार आहे। मात्र या पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा ती केली जाणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकार विरोधात एक तीव्र आंदोलन उभारणार असणार आहे आणि त्याची तारीख देखील या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली जाऊ शकते। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईमध्ये एक मोठं आंदोलनाचा जी आहे तर घोषणा या पत्रकार परिषदेमधून होऊ शकते। आपण जर बघितलं तर आज मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद आहे, ते देखील मुंबईत धडकणार आहे। आणि आता दुसरीकडे जर शेतकरी नेत्यांनी शेतीच्या प्रश्नांसाठी मुंबईत मोर्चा किंवा आंदोलनाचा इशारा आज दिला तर दोन्ही बाजूने सरकारला घेरण्याचा प्रयत्न कुठेतरी होऊ शकतो, अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 10:30 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। शेतकऱ्यांचे प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये मांडले जाईल आणि यावेळी मुंबईमध्ये आंदोलनाबाबत एक मोठी घोषणा होऊ शकते। आता या आंदोलनाची पार्श्वभूमी कशी असेल, हे आंदोलन कसं केलं जाईल, आंदोलन ठिय्या पद्धतीने केले जाईल की मोर्चा काढला जाईल, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या पत्रकार परिषदेमधून याबाबत घोषणा केली जाऊ शकते। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईत मोठं शेतकऱ्यांचं एक आंदोलन उभारण्याची घोषणा आता होऊ शकते। त्यामुळे कुठेतरी सरकारला पुन्हा एकदा या नेत्यांकडून घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। आपण जर बघितलं तर हे चारही महत्त्वाचे नेते सरकारच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून भूमिका मांडतायत, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत। मात्र आता या शेतकऱ्यांच्याच प्रश्नांसाठी आता थेट मुंबई गाठण्याचा निर्णय बहुतेक या नेत्यांचा झाला असावा आणि त्यानुसार आज मोठी घोषणा होऊ शकते। त्यामुळे 10:30 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।